जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या 5व्या दिवशी आज मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या। मग पोलिसांची जरांगेंना नोटीस असो किंवा उच्च न्यायालयानं टोचलेले कान असू देत, पाहूया आज दिवसभरामध्ये नेमकं काय काय घडलं ते। पहाटे 5:29 मनोज जरांगेंचे वकील आशिष गायकवाडांना आझाद मैदान खाली करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली। सकाळी 7:03 रस्त्यावरचे मराठा आंदोलक आझाद मैदानात जमायला सुरुवात झाली। सकाळी 8:46 सोमवारी कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर जे उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा करण्यात आला। सकाळी 9 वाजता पोलिसांकडून मुंबई महापालिकेसमोरचा रस्ता मोकळा करण्यात आला। आंदोलकांना भुयारी मार्ग वापरण्याचे निर्देश देण्यात आले। सकाळी 9:45 जरांगे पाटलांच्या वकिलांची जरांगेंसोबत नोटिशीवर चर्चा झाली। सकाळी 10:05 जरांगे पाटलांनी नोटिशीला केराची टोपली दाखवली। आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर पाटील ठाम राहिले। सकाळी 10:15 जरांगे पाटलांच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झाली। सकाळी 11:01 काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळे जरांगे पाटलांच्या भेटीसाठी पोहोचले। सकाळी 11:29 MIMचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। सकाळी 11:39 जे रुग्णालयाचे डीन भंडारवार यांच्या नेतृत्वात जरांगे पाटलांची तपासणी करण्यात आली। सकाळी 11:45 दुपारपर्यंत आझाद मैदान खाली करण्याचं पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं। सकाळी 11:49 जरांगे पाटील झोपलेले असताना पोलीस माघारी फिरले। सकाळी 11:53 वाशी रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला। दुपारी 1:03 जरांगे पाटलांच्या आंदोलनावर सुनावणीला सुरुवात झाली। दुपारी 1:08 आंदोलकांना तत्काळ जागा रिकामी करण्याचे आदेश हायकोर्टानं जारी केले। दुपारी 1:32 मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील जरांगेंसोबत चर्चा करणार असल्याचं महाधिवक्त्यांनी कोर्टाला सांगितलं। दुपारी 1:39 दुपारी 3 वाजेपर्यंत रस्ते आणि आझाद मैदान खाली करण्याचे कोर्टानं आदेश दिले। दुपारी 1:51 वरिष्ठ पोलीस अधिकारी CSMT परिसरात दाखल झाले। दुपारी 2:06 CSMT परिसरातून वाहनं काढण्यास सुरुवात झाली। दुपारी 2:46 जरांगे पाटलांकडून पोलिसांना मुदतवाढीसाठी अर्ज करण्यात आला, मात्र पोलिसांनी अर्ज स्वीकारला नाही। दुपारी 3 वाजता जरांगेंच्या आंदोलनावर पुन्हा एकदा कोर्टात सुनावणी सुरू झाली। दुपारी 3:07 परवानगी नसताना तुम्ही आंदोलन करत आहात असं म्हणत कोर्टानं फटकारलं। आंदोलक शांतपणे आझाद मैदानात बसून आहेत, जरांगेंच्या वकिलांनी कोर्टाला ही माहिती दिली। दुपारी 3:15 वाजता आजची सुनावणी संपली, उद्या 1 वाजता सुनावणी घेणार असल्याचं कोर्टानं जाहीर केलं। दुपारी 3:30 उपसमितीची बैठक संपल्यानंतर विखे पाटील जरांगेंच्या भेटीसाठी आझाद मैदानाकडे निघाले। दुपारी 3:45 उपसमितीचं शिष्टमंडळ आझाद मैदानावर पोहोचलं आणि जरांगे पाटलांसोबत चर्चा केली। दुपारी 3:55 जरांगेंनी उपसमितीचा मसुदा मराठा आंदोलकांना वाचून दाखवला। दुपारी 4:30 वाजता जरांगे पाटलांच्या 8 पैकी 6 मागण्या पूर्ण झाल्या। आझाद मैदान CSMT परिसरात आंदोलकांचा जल्लोष पाहायला मिळाला।